हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. शेती अवजारं भाड्यानं देण्याच्या योजनेचा विचार सुरू. राज्यात 5,500 गावांमध्ये भूजल पातळी खोल. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास योजनांसाठी राज्य सरकारची समिती. खानदेशात यंदा पूर्व हंगामी कपाशी लागवड लांबणीवर पडणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना होणार. नमस्कार, आता सविस्तर वृत्त. अवजारं नसल्यामुळे शेती करण्यात अडचणी सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेती अवजारं भाड्यानं देण्याची योजना राज्य शासनानं आखली आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली. यांत्रिकीकरणामुळे शेतीला यंत्राच्या सहाय्यानं कष्णाकडे कल वाढला आहे, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला पेरणी यंत्रासह वखरणी, नांगरणी वगैरे गोष्टींसाठी लागणारी यंत्र घेणं शक्य होत नाही किंवा परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे कष्ट वाढतात आणि शेतीचं उत्पादन सुद्धा कमी होतं. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनानं शेती अवजारं भाड्यानं देण्याची योजना आखली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून तालुका बीजगुणन केंद्रासह ग्रामीण भागाशी जुळलेल्या शहरांमध्ये अशी अवजारं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. राज्यातल्या तब्बल 5,589 गावांमध्ये भूजल पातळी खोल गेल्याचं स्पष्ट झालं आहे. भूजल विभागानं पाणी पातळीच्या संदर्भात विहिरींच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात टंचाईला तोंड द्यावं लागत आहे. भूजल विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातल्या एकूण 353 तालुक्यांपैकी 152 तालुक्यातल्या 5,589 गावात सरासरी पर्जन्यमानात 20% घट झाली आहे आणि भूजल पातळीमध्ये 1 मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यापैकी 661 गावांमध्ये 3 मीटरपेक्षा अधिक, 1,333 गावांमध्ये 2 ते 3 मीटर तर 3,595 गावांमध्ये 1 ते 2 मीटरनं सरासरी भूजल पातळीत घट झाली आहे. सगळ्यात गंभीर स्थिती नांदेडमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं 6 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या विभागाच्या योजना राबवताना एकाच घटकासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घेऊ नये यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय म्हणजे पदुम विभागाचे सचिव या समितीचे अध्यक्ष असतील, तर पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त, दुग्धविकास विभागाचे आयुक्त, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि प्रक्रिया वितरण विभागाचे उपायुक्त तिचे सदस्य असतील. केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात.
मात्र वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेताना एकाच घटकासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेणं योग्य नसल्याचा निष्कर्ष शासनानं काढला आहे. त्यामुळेच आता या समितीकडून या योजनांचं सनियंत्रण केलं जाणार आहे. खानदेशात तापमानाचा पारा खूपच वाढल्यामुळे या भागात पूर्व हंगामी कपाशी लागवड लांबणीवर पडणार आहे. या भागातले शेतकरी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्व हंगामी कपाशी लागवडीची तयारी करत असतात. मात्र तापमानाचा पारा 44°C गेल्यामुळे अनेकांनी जोखीम न पत्करता कपाशी लागवड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जोखीम पत्करून कपाशी लागवड केली तर जास्त तापमानामुळे कोवळी पानं सुरुवातीला पिवळी त्यानंतर लाल पडून कोमजतात, तसंच रोपांची वाढ खुंटते. त्यामुळे पुढे उत्पादनावर परिणाम होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दुष्काळ, वादळ, गारपीट यांच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यांना मिळालेल्या कर्जाची फेररचना होणार आहे. या कर्जाची फेररचना करण्याच्या सूचना राज्य शासनानं अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कर्जाची फेररचना पूर्वी 3 वर्षांसाठी होती, मात्र आता ती सुद्धा 5 वर्षांसाठी करण्यात येणार आहे. 2014-15 या वर्षातल्या कर्जाची फेररचना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जाचा व्याजदर सुद्धा 6% राहील असं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे. त्यासाठी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या परवानगीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सुरू ऊसाच्या पिकास उन्हाळी हंगामात महिन्यात तापमान वाढीनंतर खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो. हेक्टरी ऊसांची संख्या कमी होऊन उत्पादन घटतं. त्यावर उपाय म्हणून एकरी 2 फुलं ट्रायकोकार्डची 10 दिवसांच्या अंतरानं आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणं करावीत. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. केळी कमाल रुपये 4,500, किमान रुपये 175. चिकू कमाल रुपये 900, किमान रुपये 300. डाळिंब कमाल रुपये 9,500, किमान रुपये 900. बटाटा कमाल रुपये 1,150, किमान रुपये 550. लिंबू कमाल रुपये 5,500, किमान रुपये 700. लसूण कमाल रुपये 4,200, किमान रुपये 1,700. कांदा कमाल रुपये 1,850, किमान रुपये 1,000. गहू कमाल रुपये 2,750, किमान रुपये 1,820. तांदूळ कमाल रुपये 5,500, किमान रुपये 2,100. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील 3 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 33°C, किमान तापमान 25°C. पुणे कमाल तापमान 35°C, किमान तापमान 24°C. नागपूर कमाल तापमान 41°C, किमान तापमान 29°C. नाशिक कमाल तापमान 37°C, किमान तापमान 24°C. औरंगाबाद कमाल तापमान 38°C, किमान तापमान 28°C. कोल्हापूर कमाल तापमान 37°C, किमान तापमान 22°C. सांगली कमाल तापमान 37°C, किमान तापमान 24°C. सातारा कमाल तापमान 36°C, किमान तापमान 23°C. आणि सोलापूर कमाल तापमान 37°C आणि किमान तापमान 27°C राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारतात भिन्न भिन्न प्रकारची परिस्थिती तसंच नैसर्गिक झाडं-झुडपं आणि शेतपिकं आहेत. या झाडांपासून सतत मिळत राहणारा फुलोराही आहे. या सर्व समृद्ध साधनसंपत्तीचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा योग्य तसा जर उपयोग करून घेतला तर भारताला सुमारे 20 लाख मधमाशांच्या वसाहती पोचणं सहज शक्य आहे. महाराष्ट्रातही मधमाशा पालनासाठी पोषक असं वातावरण आहे. त्यासाठी पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्था काम करत आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 ते 5 हजार मधमाशा पालक कार्यरत आहे आणि त्या मधपाळांकडे जवळपास 35 ते 40 हजार मधमाशांच्या पेट्या आहे असं म्हटलं जातं. आणि या 40 ते 50 हजार मधपाळांकडे दरवर्षी जवळपास 70 ते 80 किलो मधाचं उत्पादन होतं. आणि या 70 ते 80 हजार किलोग्राम मधाची किंमत आजच्या घटकेला जवळपास 80 ते 90 लाख रुपये होतं. आज महाराष्ट्रामध्ये मधमाशा पालन हा मध उत्पादनाकरता किंवा मधमाशापासून जे काही अनेक पदार्थ मिळतात, मध उत्पादन, मेण उत्पादन, रॉयल जेली, पराग वगैरे, त्याबरोबरच परागीभवन ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो, त्या परागीभवन अत्यंत आवश्यक आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्ग मधमाशा पालन हे परागीभवनाकरता पाळल्या जात आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरात निसर्गरम्य असं वातावरण आहे. तिथं विविध प्रकारच्या जंगली आणि सुगंधी वनस्पती आढळतात. त्यामुळं तिथले शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशा पालनाचा व्यवसाय करत आहेत आणि त्यापासून त्यांना भरघोस असं उत्पादनही मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये निसर्गरम्य वातावरण असून महाबळेश्वरचा सध्या फुलोऱ्यावर मधमाशा त्याच्यामधून मध काढत असल्याने हा व्यवसाय मी वडिलांपासून चालवत आलेलो आहे. आणि 50 ते 60 पेट्यामधून जवळजवळ मला 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न मिळतं. आणि परागीभवनासाठी सुद्धा ह्याचा फार उपयोग होतो. आणि माझ्याकडे आता 1 एकर जागा आहे मधमाशा पालन व्यवसायासाठी. जसा हंगाम असेल त्या प्रमाणात मधमाशातून दर पेटीमागे जवळजवळ 5 ते 6 किलो मध निघत असतो आणि तो आमचा मधुसागर संस्थेला आम्ही घालत असतो. आणि मधुसागर संस्थेचा सध्या 200 रुपये रेटप्रमाणे आम्हाला मधाचा किंमत मिळते. पूर्वी महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाकडून मधमाशांच्या पेट्या पुरवल्या जात होत्या आणि त्यापासून तयार झालेलं मध विकतही घेतलं जात होतं. परंतु या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी मधमाशा पालनाचा व्यवसाय करत असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 1955 साली महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या पुरवल्या जातात आणि जास्तीत जास्त भाव देऊन मध खरेदी केलं जातं. त्यामुळं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा होण्यास मदत झाली आहे. मधुसागर सोसायटी हे आम्ही 1955 साली स्थापन केली आणि त्यावेळेला स्थापन करतेवेळी मी त्याचा सदस्य होतो. सुरुवातीला खादी ग्रामोद्योग मंडळानं पेट्या आणल्या 1949 साली आणि त्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना त्याचा ट्रेनिंग दिलं आणि अभ्यास शेतकऱ्यांनी करून शेतकऱ्यांनी पेट्या मधमाशा पाळायला सुरुवात केली. आणि मधमाशा पाळून सुरुवातीला खादी ग्रामोद्योगलाच मध दिल्या जात होता. परंतु त्याच्यानंतर
आम्ही विचार केला की आपण या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची संस्था स्थापन करायला पाहिजे आणि संस्था स्थापन करतेवेळी आमचे आदरणीय बेलारे गुरुजी MR साहेब ही मंडळी त्यावेळेला होती आणि त्यांनी सांगितलं की आपण आपली ही शेतकऱ्यांची संस्था स्थापन करू. सुरुवातीला संस्था स्थापन करण्याच्या वेळेला थोडे सभासद झाले, 40-50 सभासद या महाबळेश्वरमधले माळी लोक जे होते ते पहिले सभासद झाले आणि त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये म्हणजे 3 तालुक्याची ही संस्था आहे. कारण महाबळेश्वर तालुका, वाई तालुका आणि जावली तालुका अशा 3 तालुक्यातले सभासद याच ठिकाणी हे संस्थेचे झालेले आहेत आणि हे संस्थेचे सभासद 1700 सभासद आज आता झालेले आहेत आणि त्या पद्धतीनं 1700 सभासद हा मधमाशाचा धंदा करतात. आम्ही खादी ग्रामोद्योगाच्या मार्फत पेट्या आणून ह्या शेतकऱ्यांना पेट्याचं वाटप करतो आणि त्या पद्धतीनं खादी ग्रामोद्योगच्याकडून काही कर्ज घेतो आणि कर्ज घेतल्याच्या नंतर ते आम्ही मधातून ते कर्ज परत फेड करतो. महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी संस्थेमार्फत 1971 साली फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला. या भागात स्ट्रॉबेरी फळ पिकाचं उत्पादन जास्त असल्यामुळं संस्थेमार्फत स्ट्रॉबेरी खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून जाम, जेली, चॉकलेट आणि सरबत यांसारखी उत्पादनं तयार करून त्यांची विक्री केली जाते. या संस्थेचं 1971 साली फळ प्रक्रिया युनिट एक स्थापन झालेलं आहे आणि हे जे कुटीर उद्योग आहेत की महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ अंतर्गत 110 कुटीर उद्योग आहेत. त्यापैकी मधमाशा पालन आणि फळ प्रक्रिया युनिट हे 2 उद्योग घेऊन संस्था काम करत असते. 1971 साली या फळ प्रक्रिया उद्योगाला सुरुवात झाली. महाबळेश्वरामध्ये जी स्ट्रॉबेरी तयार होते ती स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांची खरेदी करायची, त्याच्यावरची प्रक्रिया करायची आणि त्याच्यापासून रास्त भाव मिळवून द्यायचं संस्था काम करते. त्या फळांपासून जॅम, जेली, सिरप्स, क्रश, चॉकलेट बनवायचे आणि त्याची पण विक्री व्यवस्था करायची आणि त्याच्यातून होणारा नफा हा शेतकऱ्यांना वाटायचा. शेतकऱ्यांना वाटायचा म्हणजे काय की महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी ही दऱ्याखोऱ्यातील शेतकरी लोकांची संस्था आहे आणि शेतकरी लोक हा मधमाशा पालनाचा जोडधंदा म्हणून व्यवसाय करतात. खरं सांगायचं म्हटलं तर महाबळेश्वर ही मधुसागरची संस्था आहे ती भारत देशातली एकमेव मध उत्पादक संस्था सहकारी तत्वावरती चालणारी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. का तर महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति किलो रास्त भाव देते, परत होणाऱ्या नफ्यातून त्यांना दर फरक देते आणि 15% लाभांश सतत देत आलेले आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं इकडं मधुसागर संस्थेकडे आकर्षण आहे आणि मोठ्या प्रमाणात मध उद्योगाकडे शेतकरी लक्ष देतात आणि चांगल्या प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन करतात. महाबळेश्वर परिसरात विविध जंगली आणि सुगंधी वनस्पतीही आहेत. त्यामुळं या वनस्पतींपासून वेगवेगळे गुणधर्म असणाऱ्या मधाची निर्मिती होते. हे ओळखून महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी संस्थेमार्फत 2011 पासून मध प्रक्रिया उद्योग सुरू केला. यामध्ये मधावर विविध प्रक्रिया करून आकर्षक पॅकिंगमध्ये महाबळेश्वर आणि देशाच्या विविध भागात विक्री केली जाते. महाबळेश्वरात जंगली वनस्पती म्हणजे जी फुलझाडं आहेत, जांभूळ, गेळा, हिरडा, पिसा, कारवी, व्हायटी अशा वेगवेगळ्या प्रकारचा मध वेगवेगळा उत्पादन केला जातो, त्याची साठवण केली जाते आणि त्याचं ग्रेडेशन करून त्या पद्धतीनं लेबलिंग करून त्याचं मार्केटिंग केलं जातं. त्या मधाचे गुणधर्म की आता उदाहरणार्थ घेतलं तर जांभूळ मध हा सर्दी खोकला औषधासाठी डायबिटीसवालेसुद्धा खाऊ शकतात. तसंच गेळ्याचा मध डोळ्यामध्ये टाकू शकता, ब्रेन टॉनिक म्हणून मुलांना देऊ शकता. कारवीचा मध तर 7 वर्षातून एकदाच त्या फुलझाडांना फुलं येतात आणि मग तो मध तसा साठवण करून त्याचं लेबलिंग करून विकायचं. आणि त्या मधाचे विशेष गुणधर्म म्हणजे की कारवीचा मध कॅल्शियम, बोन्स, जॉईंट पेनसाठी फार उपयुक्त आहे. असे प्रत्येक मधाचे वेगवेगळे गुणधर्म आणि वेगवेगळे त्याचे फायदे लोकांना माहीत आहेत. कारण ही फार जुनी संस्था, 60 वर्षे जुनी संस्था असल्यामुळं इथं येणारा पर्यटक देश परदेशातून येणारा हा पर्यटक असतो आणि मधुसागर संस्था पाहिल्याशिवाय आणि मधुसागर संस्थेच्या उत्पादनाची स्वाद घेतल्याशिवाय कुठलाही ग्राहक किंवा पर्यटक महाबळेश्वरातून परत जात नाही. त्याचबरोबर महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी ही जी उत्पादनं करते ती आकर्षक पॅकिंगमध्ये असावी, त्यासाठी संस्थेनं 11/11/2011ला मध प्रोसेसिंग युनिटची स्थापना केली आणि त्या मध प्रोसेसिंग युनिटमध्ये हायजेनिक पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधाचं प्रोसेसिंग कसं केलं जावं, त्याचं आकर्षित पॅकिंग कसं केलं जावं ही एक आम्ही संकल्पना तयार केली आणि त्या संकल्पनेसाठी
कृषी खात्यामार्फत आम्हाला योजना मिळाली आणि त्या सबसिडीवरती आम्ही ते युनिट उभारलेलं आहे आणि आधुनिक पद्धतीचं मधाचं पॅकिंग करून मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे सुद्धा चांगला संस्थेला माल रास्त भाव मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव आम्ही देऊ शकतो. त्याचबरोबर संस्थेनं हे जे फळ प्रक्रिया युनिट आहे तिथंसुद्धा आधुनिक पद्धतीचे सेमी ऑटोमॅटिक मशिनरी टाकल्या आणि तिथंसुद्धा की जॅम पॅकिंगसाठी, सिरप पॅकिंगसाठी, क्रश पॅकिंगसाठी, गुलकंद, चॉकलेट्स या पॅकिंगसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरी सेमी ऑटोमॅटिक टाकलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हायजेनिक पद्धतीनं पॅकिंग करून आकर्षक पॅकिंग बनवून मार्केटमध्ये आणलेलं आहे. आणि आत्ता आमची संस्था स्पर्धात्मक युगात ही आमची प्रोडक्शन घेऊन चाललेली आहे आणि ही आमची प्रोडक्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, गुजरात, गोवा अनेक ठिकाणी हिल स्टेशनला जायला लागलेत. त्याचबरोबर महाबळेश्वर हे हिल स्टेशन असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते आणि गर्दी होत असताना जवळजवळ आम्हाला 60% मार्केटिंग हे आमच्या महाबळेश्वरलाच असतं आणि त्यासाठी आमच्या महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर मधोत्पादकचा भव्य शोरूम आहे आणि तिथं आमची डिस्काउंटवरती सर्व प्रोडक्शन विकली जातात आणि ग्राहकांना सुद्धा स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संस्थेने केलेली आहे. शेतीच्या उत्पादनाची वाढ ही मधमाशांवर अवलंबून आहे. राष्ट्राच्या अन्नाच्या गरजा भागवण्याला प्रत्यक्षपणे मधाच्या रूपानं आणि अप्रत्यक्षपणे आपल्या पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचनानं फार महत्त्वाची मदत करतात. तसंच मधमाशा पालनामुळे दुसरा एक फायदा होतो की मधमाशा प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपल्या शेतामध्ये एक तरी मधपेटी बॉक्स ठेवलं, मधमाशांचं बॉक्स ठेवलं तर त्यापासून त्या मधमाशा काय करतात की परागीभवनासाठी त्याचा फायदा होतो आणि परागीभवन झाल्यामुळं की शेती उत्पन्नात 35 ते 40% शेती उत्पन्न वाढलं जातं आणि दुसरा फायदा म्हणजे त्या शेतकऱ्याला त्या पेटीपासून मधसुद्धा मिळतो. जर मधमाशा पालनाचा व्यवसाय जर नवीन शेतकऱ्यांना किंवा नवीन लोकांना करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे की त्यासाठी महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथं ट्रेनिंगला आलं पाहिजे. तिथं मधमाशा पालनाचा ट्रेनिंग कालावधी आहे ते 7 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत आहे आणि तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. तिथं राहण्याची व्यवस्था केली जाते आणि जर हे ट्रेनिंग घेतलं तर सहजगतरित्या सर्व शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधाचं उत्पादन कसं केलं जाईल ही सर्व माहिती दिली जाते आणि ही माहिती घेतल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी, आदिवासीसुद्धा मधाचं उत्पादन करून मोठ्या प्रमाणात मधावरती उत्पादन करू शकतो. अशा रीतीनं मधमाशा पालन हा निश्चितपणे कृषी उद्योग म्हणून ठरला आहे. मधमाशा राष्ट्राच्या अन्न संवर्धनाला आणि पोषणाला मोठीच मदत करतात आणि खेड्यातील लोकांना त्यांच्या जुजवी प्राप्तीत वाढ करण्याला समर्थ बनवतात. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.